लाखो रुपयाचा आतापर्यंत यांनी पगार खाल्ला अधिकाऱ्याने आणि यायचं कुठल्याही शाळेवर यायचं ध्यान नाहीये. अशा निर्लज्ज अधिकारी आमच्या समोर आलेच पाहिजे. यांचा अनुदान रद्द करा आणि हा एक मुद्दा नाहीये, हा प्रातिनिधिक मुद्दा आहे. आता काल जी घटना घडली, जी एफआयआर दाखल झाली, तो प्रातिनिधिक मुद्दा आहे. याच्या अगोदर क्रीडा शिक्षण प्रबोधिनीमध्ये सुद्धा हाच प्रकार घडला. विचारा काय आंदोलन केलेले, काय धरणे आंदोलन केले, काय मागणी केली? आपला जालना जिल्हा गुन्हेगारी जसा एक नंबरला चाललाय तसा शालेय शिक्षण क्षेत्रातील गुन्हेगारीत देखील एक नंबरला चाललाय. पालक आपले मुलं त्यांना चांगले संस्कार व्हावेत आणि ते पुढे जावेत शिक्षणासाठी त्यांचं चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, पण तिथले शिक्षकच भक्षक बनलेत. आणि या विरोधामध्ये आम्ही आज सन्माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुख्याधिकारी CO यांना आज भेटलो आहे. आमचं म्हणणं आहे की प्रत्येक शाळेमध्ये विशाखा समिती ही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हायला हवी आणि वेळोवेळी त्यांच्या बैठका व्हायला हव्यात. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आम्ही प्रामुख्याने मांडला की या जालना जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये ज्या शाळा अनुदानित आहेत त्या मनमानी कारभार करतायत. लोकांकडून अव्वाच्या सव्वा फीस डोनेशनच्या नावाखाली, बांधकाम निधीच्या नावाखाली वसूल करतायत. 20-20, 25-25 हजार रुपये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे ते घेत आहेत. अशा शाळांवर देखील त्यांनी कारवाई करावी आणि पालकांची पालक सभा ही प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी लावावी अशी आमची प्रमुख मागणी त्यांच्याकडं आम्ही केलेली आहे. त्यानंतर जी शाळेंची म्हणजे प्रायव्हेट शाळा यांची फीस ठरवणारी जी काही समिती आहे पालकांची जिल्हा लेवलला, ती समिती तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने पुनर्गठित करावी अशी मागणी आम्ही त्यांना केलेली आहे. आणि या सर्व गोष्टींवरती येत्या 7 दिवसामध्ये ते कारवाई करतील असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आता तिरंगा पिक्चर